शर्यत लावली होती किती बिर्याणी खाणार आहे म्हणून. तर शर्यत काय नको म्हणलं, खावा तुम्ही, मी शूट करते. मग मी बसले होते पुढं, मी खात होतो बिर्याणी. मग काय झालं तिथं खाताना सगळी आजूबाजूची लोक बघायली. तेव्हा मी म्हणलं असं करू नका, बघायल्यात सगळी तोंडाकडं. तर मला म्हणलं तू लाजू नको, लोकांना बघू. आणि खाताना कधी बी लाजायचं नसतंय, अन्नही अन्न असतंय. मी अन्नच खातोय ना असं म्हणलं. मग खावा म्हणलं. तरी मला वाईट वाटलं, सगळीच माणसं का बघायला ते यांच्याकडे. काय तर नजर बिजर लागली तर उगाच दवाखान्याचा खर्च. बघायला नाही पाहिजे होतं, पण तिथं शेजारची लोक ना 2-3 टेबलवरली सगळीच बघत होती ह्यांच्याकडं खाताना, असं कसं खात्यात म्हणून. काय करायचं. खावत्याच म्हणलं, मी खातो, तुला आजू नको. खाया सुरुवात केलं. रश्श्याच्या 2 वाट्या मागवल्या. साईडला एक ठेवली. ती म्हणलं तुम्हाला मामा मी ओरडत नाही, माझं 2 वाट्या रस्सा द्या एकदम. आणि मी म्हणलं मग काय, इथं आली ती बिर्याणी, ती एक नळी बाकऱ्याची, त्यातलं सपी, त्यात काय तर असतंय म्हण खाऊ. ती खाऊ वडून खाऊन डोळ्यानं बघत होतं असं वाकून. दिसतंय तरी बघा. म्हणजे एवढी जीवापाड ती बिर्याणी आहे त्यांना. भारी वाटते खायान. पोट भरल्यावर, खाल्ल्याशिवाय पोट भरल्याशिवाय भरल्यावानी वाटत नाही त्यांचं. काय माहिती कसली सवय लागली. म्हणजे एकदाच खाल्ली, आधी आमच्यामुळं खात नव्हतं, पण एकदा खाल्ले ना आता सवयच लागून गेली. पहिलं पुण्याला असताना त्यांनी मटण खाल्लेले 1-2दा. खात नव्हती खरं, आणलं होतं पाहुणं जास्त आलं म्हणून. माझ्या आईनं मटण आणलं होतं. मग 3 जावई आलतं ना, त्याच्यामुळं पुरलंच नाही मटण. आणि किती आणायचंही कळलं बी नव्हतं त्यांना. ते तवापासून जी सवय लागली ती मटण खायची सवय लागली बघा. एकदा खाल्ल्यावर ते खरं आहे. सासरची माणसं घातिक असतात ही खरंच आहे बरं का. आता मला तर कळलं, पुरीला असू द्या किंवा पोराला, ते घातिकच असते. सवय लागल्याने सुटत नाही. मग आता इथं आल्यापासून माझ्या मोठ्या दाजी संग गेलते एकदा, त्याच्यामुळं सवय लागली. तर आधी खात नव्हतं मटण. आता त्यांचं आवडीची डिश झाली मटण बिर्याणी.
मटण ताट, चिकन ताट, काय काय म्हणते तुम्ही, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकी, कसलं जेवाय आवडायला. पण काय म्हणलं ना, काय म्हणलं ना, तर मला म्हणतात तू घरात करू नको जेवण, माझं जेवण करू नको, फक्त एक टायमातच तर जेवण मला आवडतो तू कामावर जा. ते पुढं आधी की कशातच भांडरात नाही असं झालंय त्यांचं. मला म्हणलं माझं एक टायमाचं जेवण घरात करत जा, एक टाईम मी बाहेर जेवणार आहे काही दिवस, कारण काम घेतलं त्यांनी ना, सेंटरिंग काम मोठं आहे त्यांचं, त्याच्यामुळं मग सकाळी 9ला जावं लागते आणि संध्याकाळी 6-7 वाजता येतात. तेवढ्यात बाहेर निघून होतं आहे त्यांचं एक टायमाचं. असं व्हायलं, घरच्या जेवणाची काळजीच करत नाही. ते म्हणतात ना की आता काय तर म्हणतात बघा, मला आता लक्षात येईना. तसंच आहे. त्यांना वाटते मटणाचं जेवण चांगलं आहे, घरात काय मी डाळ भात भाजी भाकरी असंच करते ना, आणि त्याच्यामुळं ह्यांना वाटते हे मटणाचं जेवण चांगलं असतं. जेवते जवळ माझं काम सोपत नाही तोवर बाहेर जेवणार म्हणजे एक टाईम मी जेवा म्हणजे जावा जेवू द्या. माझं मी एक टायमाचं जेवण करायचं वाचते. सकाळी दोन आता हजार पाण्या म्हटलं जागा ना. मारून माझ्या आणि त्याला चला